नमस्कार. आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आमचं रॉ मटेरियल संपल्यामुळे माझे मिस्टर ते आणण्यासाठी चाललेत. तर तुम्ही पाहू शकताय पुढील त्यांचा प्रवास. मी जात नाही पण ते चाललेत. तुम्हाला ते पूर्ण प्रवास दाखवतील. हे मंदिर पाहू शकताय. हे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. जीवनाच्या या प्रवासामध्ये कोणी सोबती मिळो न मिळो, सोबत स्वतःची स्वप्ने, निर्धार आणि आशा ठेवावी. प्रत्येक वळणावरती जगण्याची नवी प्रेरणा शोधावी. हे गारगोटीमधील ज्योतिबाचं मंदिर. तिथून आता आपण पुढे जाऊ. उष्णता खूप वाढली आहे आणि रस्त्या साईडला हा दादा ताक विकताना पाहिला. मग म्हटले चला थोडे ताक पिऊन मग तिथून पुढचा आपण प्रवास करू. मागे पण मी इथं आलो होतो त्यावेळी इथे मी ताक पिले होते आणि ताकाची क्वालिटी ही एकदम छान आहे. माणसाचं आयुष्य ह्या प्रवासातच निघून जातं. कधी तारुण्य येतं, कधी त्यानंतर म्हातारपण येतं, काही समजत नाही. हा आयुष्यातला प्रवास कधी थांबत नाही. त्यामुळं प्रवासाबरोबर आपण चाललेलं कधी योग्य वेळेनुसार चालावं लागतं. मला पण व्हिडिओ शूट करताना भीती वाटत होती. सुरुवातीला मी पण नर्वस झालो होतो, पण काय घाबरायचे कारण नाही आहे. आपण आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर घाबरू नका. डिसिजन घ्या, चांगला निर्णय घ्या. तुम्हाला तुमच्या आराध्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यामध्ये तुम्ही उभं राहा आणि त्यामध्ये घाबरून जाऊ नका, ढकलून जाऊ नका. सुरुवातीला तुम्ही भीती वाटते, अपयशाचा पण धोका असतो, पण तुम्ही जर मेहनत चांगली घेतली तर अपयश पण तुम्हाला नक्कीच होईल. त्यामुळे कुठलीही गोष्ट काढत असताना तुम्ही तुमचा बेस्ट द्या. कुठलीही गोष्ट तुम्ही करा, पण तुम्हाला बेस्ट देण्याचं तुम्ही कार्य करा. टेम्पोचं काम पूर्ण झालेलं आहे. जरा सेन्सरचा काहीतरी किरकोळ प्रॉब्लेम होता. चला आता टेम्पो घेऊन जाऊया सांगलीला. आमच्या बिदरीचा साखर कारखाना. मुद्रगड, राधानगरी, कागल या तालुक्यांना लागलेलं हे एक वरदान आहे बघा. या कारखान्यामुळे आमच्या भागाचाही विकास छान झालेला आहे. कुठं जाणार आहे? मेन जाताना रोडलाच आहे ना? चला बसा 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 बसा. नाही असू दे, असू दे. बाळू माझ्या नावानं सांग भलं सांग. नको नंतर घेतो की. चला बसा तुम्ही. बसा बसा. त्या मावशी जाताना आम्हाला गाठ पडल्या, त्यांना आता घेऊन निघालेलो आहे आम्ही. त्यांना मेन जाताना त्यांच्या गावी पोचवू आणि मग तिथून पुढे जाऊ आपण. चांदेकर वाडीत आलेलो आहे. मावशी आता गाडी टेम्पोनं आपल्या उतरलेल्या आहेत. बाळू मामांच्या नावानं सांग मला परसा जरा जरासा द्या. मावशी आता परसाद घेऊन आले आहेत बाळू मामाला जाऊन. मावशीने आता आम्हाला प्रसाद दिलेला आहे. चला सांग मला. बाळूमामाचा प्रसाद घेऊन आता आपण पुढे निघालेलो आहे. ऊन लागत असताना त्या मावश्या बाळूमामाच्या दर्शनाला गेल्या होत्या. ही त्यांची भक्ती आहे. चांदेकरवाडीतल्या त्या मावश्या होत्या. त्यांना आता आम्ही तिथं गावामध्ये पोहोचून आता पुढे निघालेलो आहे. कागलमधील MIDC एरिया. लोकांच्या रोजगाराचे सगळ्यात मोठे साधन या कागल तालुक्यामध्ये. आता आपण पट्टण कडोलीमध्ये आलेलो आहे. हे पाहू शकता विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कडोली येथील. तर आता आपण सोपिया फ्लेवर सोडा, थंड सोडा घेतलेला आहे. आम्ही हायवेवर सुपिया फ्लेवर सोडा इथे आम्ही आता सोडा पिलेला आहे. काकांचा सोडा आम्हाला आवडला. त्यांचं सगळं फ्लेवर आम्हाला आवडलं. त्यांनी नॅचरली फ्लेवर द्यायचं काम केलेलं आहे. ते आता तुम्हाला सॅक्राईन आणि साखरबद्दल तीच माहिती सांगतील. तर काका तुम्ही साखर याच्यामध्ये वापरता, सॅक्राईन का वापरत नाही तुम्ही?
साखरीनं लोकांच्या गळ्याला त्रास होते. ओके ओके पावसानं माणूस प्यायला जाते, गार भरपूर वाटते, पण हा. नंतर गळ्याला त्रास ओके. होते, खाणं पिणं बंद पडते. बरोबर आहे. त्यांनी दवाखान्याला खर्च घालण्यापेक्षा हा. आपणच थोडस साखर वापरून हा. साखरेचं पदार्थ दिल्यामुळं हां तब्येत बी चांगली राहत्या हा. आणि माणूस बी व्यवस्थित आहे आणि आपुलकीनं परत यावा ही अपेक्षा ठेवी. साखरीनं एकदा 2 वेळा 3 वेळा आपण प्यायला लागला, बरोबर. नंतर प्रॉब्लेम झाला तर ते माणूस सगळीकडेच प्यायचं बंद होते. बरोबर आहे. ते प्यायचं न बंद होता हा. साखर वापरून जर लोकांना गोडवा वाटत असेल तर ते समाधान घेणं महत्वाचं. आता मला काका तुमचा ॲड्रेस हा कुठं आहे जरा मला सांगा, आम्ही पण नवीन आहे या एरिया. नगर सांगली नाका, सांगले नका. सांगली रोड. तर इथं आम्ही काकांचे ते फ्लेवर पिलेले आहेत. फ्लेवर आम्हाला छान वाटलं. त्यांनी आमच्या चॅनललाही सबस्क्राईब अर्धा केलेला आहे. त्यांनाही आमचं फ्लेवर आम्ही आता दाखवले आहेत. कळलं काय? बरं काका आभार आहे. चला येतो आम्ही. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आपण रॉ मटेरियलची खरेदी इथूनच करतो, सांगलीमधून. गाडी भरून झाली आहे. सांगलीतून मटेरियल घेऊन आता आम्ही बाहेर पडलेलो आहे. सांगलीमध्ये ट्रॅफिक जाम झालेलं आहे. सनसेट पाहू शकता. खूप छान फिलिंग इथं आहे. संध्याकाळची वेळ आहे, वातावरण एकदम थंड आहे. रेमंड चौकामध्ये आपण आलेलो. हा नाईटचा व्ह्यू आहे इथला. फायनली आता आपली गाडी आलेली आहे तर फॅक्टरीच्या दारात. 11 वाजले करेक्ट आम्हाला जाऊन यायला. परतून घे गाडी, जरा रिवर्स मारून गाडी आता जरा उतरून घेतो. मी गाडी आता उतरून झालेली आहे. आज प्रवास खूप झाला आहे, त्यामुळे मटेरियल आतमध्ये फक्त उतरलेलं आहे. उद्या व्यवस्थित ते लावण्यात येणार. आणि आजच्या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला खूप चांगली साथ दिली. आमचा व्हिडिओ बघितलात, खूप खूप आभारी आहे. आणि आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.